एकदम शांत आहे, मध्ये पेपर चालू आहे. हा, काही टेन्शन नाही घ्यायचं. आगे काय नाही तिथे, काय कॉप्या चालता का अण्णा, कॉप्या चालता का तिथे? इथे तुर्की उडीवर मॅच पाहायला. एक मिनिट चालू दे कृपया. एबी फायटर संघाचा काय उन्हात ते बाहेर तिथे झाड नाही, एक झाड नाही. चालेल चालेल, ओके, टेन्शन नको. काहीच काम नाही, तुला फोन करतो. अतिशय या सुंदर आणि थोडं फंबल झालं इथे. चेंडू सोडण्याच्या नादात पायावर आलेला आहे. परिवर्तन करताना गोलंदाज पुन्हा एकदा टोलला आहे. उचलून फेकला चेंडू. या ठिकाणी फलंदाजीसाठी जाताना क्षेत्ररक्षकाचं नाव जॉन्टी भाऊ क्रिक ओरिजिनल नाव काय? किरण साळुंके. बॅटर नेम धनसिंग. काय काय धनसिंग स्टेट लेवलचा हा खेळाडू. धनसिंग एक फंबल केलं या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने आणि
पुढे जात कुठे जात मला पावडा किंवा नाही तर वडापाव मला बारा धावा झाल्या त्या गोलंदाजीसाठी योगेश शेलार सुंदर अशी गोलंदाजी बीट केलंय ते फलंदाजाला कुठलीही धाव नाही. आणि या ठिकाणी गॅप भेटला वेट आणि वॉच 4 रन्स. वाईड लाईनला टाकलेला चेंडू पुन्हा एकदा रन कुठलीही धाव नसताना 2 षटक संपल्यान सगळी मला फोन कर मी करून देतो तू तुझ्या हिशोबाने सांग तुला काय काय लखन शेलार या ठिकाणी आणि बॅटिंग साठी हवाय उत्कृष्ट अशी पार्टनरशिप या ठिकाणी अरे काय छोटी धाव घेतली फलंदाजीसाठी जो फलंदाज नॅशनल प्लेयर उत्कृष्ट असे फलंदाजी आणि पुन्हा एकदा 2 धावा नक्कीच
टोलवलेला चेंडू, एक धाव. मोठे फटके खेळण्याची गरज. पुढे येऊन तोडवलेला चेंडू आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि 2 धावा. नक्की 2 धावा वाचवल्या. अरे काय रनिंग उगाच वाऱ्याचा. तीन षटक संपले आणि 12च्या सरासरी रणगतीने धावा चालू आहे. ये भाई ने बॉलर नेम बोला ना तो ऐसा पुकार दिया करो, इधर हाँ। भी समझ जाएंगे. आबा बदाने. आबा बदाने गोलंदाज.
विस्फोटक फलंदाजी करताना तोडफोड फलंदाजी पुन्हा एकदा उचलून टाकला जबरदस्त फलंदाजी छत्रपती लिओन संघाच्या 50 धावा बोर्डवर लागल्या रनआउटचा चान्स आणि बजट मा करी के ना यार कोण गाडी बी ऍडजस्ट कर देनी से दूसरा ओव्हर मा बीर मॅच सगळं वाजती ना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फंबल करतात या संघाचे खेळाडू कुठेतरी आणि विस्फोटक फलंदाजी दोन रन घेतले ना एकच घेतलेला आणि षटक 4 षटक मिळाल्यानंतर आणि ते मशीन तसंच करेल ते कुठेतरी विचार मंथन करा हॅलो 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 किती बॉल झाले 5 ओव्हरचे 3 बॉल झाले हॅलो 5 ओव्हर 3 बॉल 4 ओव्हर 3 बॉल होता 4 ओव्हर आणि 3 चेंडू झाले आहेत ते
पुन्हा एकदा मिसफील्ड. गचा असं क्षेत्ररक्षण करताना 22ची धाव चोरली ती अभयने. उत्कृष्ट अशी रनिंग द बिटवीन द विकेट या ठिकाणी करताना आणि आपल्या संघाची धावसंख्या पुढे नेताना दोघा फलंदाज. पुढे येऊन सरसावलेला चेंडू आणि नक्कीच 6 धावा. काय फलंदाजी करतोय फलंदाज. मोठ्या फलंदाजांना लाजवेल अशी फलंदाजी करताना आपल्या संघासाठी सुंदर अशी फलंदाजी. वाईट चेंडू या ठिकाणी आणि आपल्या नावारूपानुसार साजेशी फलंदाजी करताना दोघं फलंदाज आणि आपल्या संघाची धावसंख्या पुढे नेताना 63 धावा झाल्यात. षटक क्रमांक 4.5 षटकांचा खेळ. आणि निर्धाव चेंडू फटकावण्याच्या नादात षटक संपलाय. 5 षटक संपले आणि 63 धावा, 1 गडी बाद. गोलंदाजीसाठी लखन सेलार धुरा सांभाळताना वाईट चेंडू. पंचांनी दंडित केले ते वाईट चेंडूने. लखन पहिला चेंडू आणि वाईट चेंडू. 1 अतिरिक्त धाव. धावसंख्येत भर पडलाय तो. पुढचा चेंडू लखन उचलून फेकण्याच्या नादात निर्धाव चेंडू या ठिकाणी. एक धाव. उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण. उत्कृष्ट अशी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना लखन. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आलाय तो अभय. दोन धावा आणि उत्कृष्ट असा थ्रो. 2 धावा चोरल्यात. रणसिंग आता बॅट चेंज करताना असं वाटतंय आता पुन्हा एकदा गेट चेंज करेल तो आपल्या संघासाठी आणि किती धावा बोर्डवर लावलेल. आणि या ठिकाणी विकेट गेली ती आणि फलंदाजीसाठी जाताना हो विकेट आहे. कोण गेले फलंदाजीसाठी मनोज दादा क्रीजवर जाताना नावाजलेले फलंदाज. एक जम बसलेला खेळाडू या ठिकाणी आउट झालाय.
त्यांच्या जागेवर मनोजदादा फलंदाजीसाठी. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा विकेट टोलवण्याच्या नादात पवन देसले पुढचा फलंदाज. फलंदाजीसाठी पवन देसले. सुंदर शॉट. समोर क्षेत्ररक्षण तैनात. एक धाव. ओव्हर षटक संपलंय. 6 षटक संपले आणि 68 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली ती गोलंदाजाने आणि योगेश शेलार यांनी. आणि आपल्या संघासाठी बहुमूल्य अशी षटक टाकलंय. योगेश शेलार गोलंदाजीसाठी आलाय. या ठिकाणी धनसिंगने उत्कृष्ट अशी एक बाउंड्री मारली आपल्या संघासाठी. 40 धावांवर खेळताना धनसिंग. एकोणावीस चेंडूमध्ये 40 धावा. आणि गॅप मध्येच मारता येते आणि फंबल झालं या ठिकाणी क्षेत्ररक्षणाकडनं. आणि 3 धावा चोरण्याच्या नादात आणि 3 धावा पूर्ण केलाय. काय वेग आहे. जर ते या ठिकाणी आता क्रीजवर राहिले असते जागेवर तर नक्कीच अजून एक धाव चोरली असती. आणि उंच टोलवण्याच्या नादात पवन देसले आउट झाले. आबा बदाने यांनी कॅच घेतली आहे. फलंदाजीसाठी जाताना फलंदाज अतुल भाऊ सोनवणे. या ठिकाणी नावाजलेले फलंदाज
स्टार प्लेयर या ठिकाणी विकेट गमावली आपली. ते राहिले असते तर नक्कीच 25-30 धावांची नक्कीच भर पडली असते. जुबेर आहे ना? हा ना. 76 धावा झालाय. अंपायर षटक संपू देता स्कोर अपडेट होत जाईल. एक लास्ट चेंडू बाकी शेवटचा 7व्या षटकातील हा शेवटचा चेंडू. क्लिक केलंय आणि एक धाव. सत्याहत्तर धावा झाल्या. 7 षटक संपून 77 धावा. रणगती थोडी मंदावली आहे. या ठिकाणी डान्सिंगचे 20 चेंडूंमध्ये 43 धावा आणि आपल्या अर्धषटकासाठी 7 धावांपासून दूर. गोलंदाजीसाठी आलाय तो स्वामी आयरे. उजेर 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 या ठिकाणी उजेरला एकच काम करायचंय. एक धाव काढून जम बसलेला फलंदाज डान्सिंगसाठी स्ट्राईक द्यायचे आणि शेवटच्या षटकामध्ये किती धावा निघतात बघूया. आणि दुसऱ्या चेंडूवर विकेट गमावली उजेरने. फलंदाजीसाठी जाताना पंकज ततार त्यांच्या काळामध्ये नावाजलेले फलंदाज. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि शेवटच्या षटकामध्ये निर्धाव चेंडू जाणे म्हणजे निर्धाव चेंडू गेलाय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आतापर्यंत कुठे लपवला होता हा गोलंदाज. पुढच्या सामन्यांसाठी नक्कीच विचार करतील या गोलंदाजाचा. एकच धाव आणि शेवटचा चेंडू आणि आपल्या 50 साठी 7 धावांची गरज. या ठिकाणी रनआउटची विकेट आहे आणि 8 षटक संपल्यात आणि धावा झाल्या आहेत त्या 78 धावा. 79 धावा जिंकण्यासाठी आणि उत्कृष्ट अशी फलंदाजी केली डान्सिंगने. 44 धावा केल्या आहेत त्यांनी 21 चेंडूंमध्ये. बॉलिंग आहे स्वामीदा. गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी आणि शेवटच्या षटकामध्ये 2 धावा दिल्या आहेत.
लाईनीत द्यायचंय भाऊ, लाईनीत. चला, सटाणा संघाने क्षेत्ररक्षण लावायचं. आधी उशीर झालाय सामन्यांना. 5 रनांची पॅनल्टी दिली आयोजकांकडनं. एका लाईनीत जायचंय बरं का, नियम मोडायचे नाही. अजून काय करू? बरं, बस ना, काय अजून. काय तेजू नाशिक? हा नाही रे भाऊ. काय काढे तर कोण नव्हता, शुभम येईल ना, बसून टाइमपास. सर मॅच पावले रे. नाही नाही नाही, आम्ही आधी होता पहिला दिवस. काय मग ते काय नाम पूर्ण काय आयडिया नाही भाऊ. हां मी टाकलाय, तू टाकला ना. चालेल ये भेटू मग. फलंदाजांनी रेडी राहायचंय भाऊ. पंच मोहन प्यारे आणि विकास पगार मैदानात जाताना फलंदाजने ओपनिंग फलंदाजीसाठी जाताना एक जितू आणि लकान. जितू आणि लकान फलंदाजीसाठी जाताना क्षेत्ररक्षण सजवायचंय. बरं 79 धावांचा पाठलाग करण्यासाठी लखन आणि जितू क्रीजवर आले. आमदार चषक 2025 दिवस 3रा तो पहिला सामना एव्ही फायटर्स वर्सेस छत्रपती 11 या दोघ संघांमध्ये जितू गोलंदाजीसाठी तयार. गोलंदाज नेम जितू
क्रिकेटरला नाव ऍड काय भाऊ तुझं ओरिजिनल? प्रदीप सोनवणे. ओके. आणि गोलंदाज सागर. वाईट चेंडू. एक मिनिट थांबायचंय. 1 मिनिट थांबायचंय. क्रिकेटचा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे थोडं. ओके. स्टार्ट. पुन्हा एकदा वाईट चेंडू. उजव्या एसटीच्या बाहेर टाकलेला चेंडू वाईड. फ्लिक केलेला चेंडू. क्षेत्ररक्षण पलताना उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. तीन धावा या ठिकाणी. मारलेला चेंडू आणि फिल्डर सुंदर क्षेत्ररक्षण आणि 2 धावा या ठिकाणी निघालेत. तोडलेला चेंडू आणि षटकार. सागर. ए बरी विस्फोटक फलंदाज लखन. लखन रोकडा मार चकडा. काही दिवशी नाही चालू आहे. असं नाही चालत नाही. चांगल्या प्रकारचा चेंडू आणि चांगल्या प्रकारचा डिफेन्स केलाय तो. या ठिकाणी मिसफील्ड आणि रनआउटचा चान्स. चोरटी धाव घेतली ती.
उचलून तोडलेला चेंडू आणि क्षेत्ररक्षक आहे तरी पण 2 धावा आणि फंबल करताना क्षेत्ररक्षक. सटाणा तालुक्यातील नावाजलेले फलंदाज प्रदीप भाऊ निकम यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सोळा धावा झाल्यात त्या. एक षटक संपला आणि 16 धावा. गोलंदाजी मार्क आलाय तो उजेर. सुंदर अशी गोलंदाजी करतो तो. सुंदर गोलंदाजी करताना उजेर 18 वर्षाचा खेळाडू. समोरच्या दिशेने मारलेला चेंडू आणि कॅच सुटली या ठिकाणी. चांगला प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि उत्कृष्ट अशी फिल्डिंग केली ते रणजित परबट यांनी. आणि कट केला चेंडू. क्षेत्ररक्षण धावताना पण चेंडूचा वेग जास्त आणि 4 धावा या ठिकाणी. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना उजेर. रनआउटचा चान्स आणि या ठिकाणी जर नॉन स्ट्राईक एंडला थ्रो केला असता तर 100% चान्सेस असते. आणि 2 षटक संपले. धावा झाल्या त्या 24. बाराच्या सरासरीने या ठिकाणी धावा चढल्या आणि छत्रपती 11 संघाचे सुद्धा 2 षटकानंतर 24 धावा झाल्या आणि 12च्या सरासरीने या ठिकाणी धावगती चालू होती. अजूनही सांगता येत नाही कोणत्या संघाकडे हा सामना जाईल. आणि डान्सिंग आलाय जो या संघाचा आयकॉन खेळाडू आहे. हर्षवर्धन 11 आणि मालेगाव 11 या संघाने नाणेफेकीसाठी यायचं आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी उजेरकडनं. हर्षवर्धन 11 आणि मालेगाव 11 या दोघं संघांच्या कर्णधारांनी कॉमेडी बॉक्सकडे टॉस घेण्यासाठी 2 धावा निघाल्यात.
या ठिकाणी थोडं फंबल झालंय आणि 2 धावा, एक थोडीशी चूक आणि 1 धावेचा दंड या ठिकाणी छत्रपती संघासाठी. वाईट चेंडू, पूर्ण जोश नाही टाकताना चेंडू आणि पुन्हा एकदा फंबल आणि पुन्हा एकदा 1 धावेचा दंड. डांसिंग यहाँ पे गोलंदाजी करते हुए बहुत ही बढ़िया बल्लेबाजी उठा के खेल दिया है एक बार फिर और बढ़िया फील्डिंग यहाँ पे. पिछली बार जो गलती हुई थी नंबर उत्कृष्ट गोलंदाजी करताना या ठिकाणी डान्सिंग 4 षटक झाले ना, 3 ओव्हर झाले नाही 4 नंतर आहे. ओके, या ठिकाणी ड्रिंक ब्रेक हा 4 षटकानंतर असणार आहे. डान्सिंग पुढचा चेंडू सुंदर असा चेंडू, क्षेत्ररक्षकांची साथ लाभत नाहीये या ठिकाणी. एका धावेच्या जागेवर 2 धावा, षटक संपलाय, षटक क्रमांक 3 संपलाय आणि धावा झाल्या त्या 35. 11.9. 30 चेंडूंमध्ये अजूनही 45 धावांची आवश्यकता आहे. ती एबी फायटर या संघासाठी. सामना अजून कुठल्याही संघाकडे झुकलेला नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर उजेर मंसुरी. 35 धावा ना. ओके, चांगल्या रीतीने पार्टनरशिप सजवताना दोघं फलंदाज समोरच्या दिशेने मारलेला आणि डान्सिंग क्षेत्ररक्षक अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना गोलंदाज उजेर. वाईट या ठिकाणी दंडित केलंय अंपायरनी. उत्कृष्ट असा चेंडू पुन्हा हे अचूक टप्प्यावर आणि तो टप्पा फलंदाज गाठू शकला नाही. पूर्णपणे बीट केलंय ते. पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू आणि रनआउटचा चान्स आणि मिस केलाय. इथे रनआउटचा चान्स होता आणि 2 धावांचा
आणि या ठिकाणी विकेट. फलंदाजाचा हा कंटाळवाणा प्रयास आणि आपली विकेट गमावली. मला असं वाटतं त्याला विकेट द्यायची होती, तो दमलेला दिसतोय आणि आपली विकेट गमावली. या ठिकाणी जॉन्टी जातोय फलंदाजीसाठी. चला बघूया आता जॉन्टी स्ट्राईक वर. कोण झाला? जितू आउट का? जितू टाका. प्रदीप आउट झाला. अतिशय चांगला असा हा फटका मारलेला आहे आणि चौकार. अतिशय चांगला असा शॉट जॉन्टीच्या बॅट मधून आलेला आहे. टाकून द्या. आलं आता जॉन्टी प्लेयर टाकून. जॉन्टी आहे का? बघूया पुढचा चेंडू. काय नाव सांगत जॉन्टी? किरण सोळंकी. हा किरण सोळंकी. मला बॅनर टाक टुर्नामेंटचा बॅनर. हो सर. हॅलो हॅलो. ए बॅटमनचं नाव काय आहे? त्याला विचारा. किरण नाही येणार इथं नाव. सोळंकी आहे का कोणी? हा विजय बोला ना. या जॉन्टीचं का? एक मिनिट. हा ना, जॉन्टी जॉन्टीचं नाव काय आहे? किरण सोळंके. ज्या नंबर देऊ काय ऍड करून ज्या नंबर देऊ चितच आपण बघतोय देव मामलेदार यशवंत महाराज क्रिकेट क्लब सटाणा आयोजित आमदार चषक 2025 या स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस. आणि या तिसऱ्या दिवसात निश्चितच आपण GTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर करणार आहोत. एक सुंदर आणि दर्जेदार मैदान या स्पर्धेसाठी लाभलंय. विशेष करून या स्पर्धेचं जर का आपण स्वरूप बघितलं तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे 1,11,111 रुपये. आणि हे दिलंय आपल्या बागलाण तालुक्याचे विद्यमान आमदार मान्य दिलीपजी बंगळू बोरसे साहेब. यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 71,111 रुपये मान्य सुनील दोदा मोरे माजी नगराध्यक्ष. त्यानंतर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक इथे 51,111 रुपये आणि ते दिलंय मान्य सुनील महाजन अर्थातच सामाजिक कार्यकर्ते. नंतर या संबंध स्पर्धेसाठी आपण बघितलंय संपूर्ण ट्रॉफीज ज्या आपल्याला दिलेल्या आहेत मान्य विलासजी दंडगबाळ सामाजिक कार्यकर्ते. मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट्स आहेत मान्य गौरव भांबरे. त्यानंतर मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आहेत DR मित्रपरिवार. यानंतर बॉल पुरवठा आपल्याला केला अमोलजी कापडणीस आणि मॅन ऑफ द मॅच व सेमीफायनल साठी बॅट त्यातच कैलासवासी प्रवीण बळीराम सोनवणे यांच्या स्मरणार्थ श्री कुणाल सुनील सोनवणे यांच्याकडून. पण आमदार चषक सटाणा बागलाण तालुक्यातील ही देखील एक मानाची आणि अभिमानाची स्पर्धा. एक देखणं आयोजन आणि सुंदर नियोजन या स्पर्धेसाठी लाभलंय. चितच आलेल्या सर्व खेळाडूंचं सहर्ष स्वागत असेल. प्रथमतः श्री गणेशांना नमन करून वंदन करून खऱ्या अर्थानं या देशासाठी ज्या ज्या महामानवांनी महापुरुषांनी आपले प्राणपणाला लावले त्या सर्व महामानवांना महापुरुषांना नमन करून वंदन करून या देशासाठी देशरक्षणासाठी ज्या ज्या वीरांनी आपले बलिदान दिले त्या संबंध वीरांना नमन करून वंदन करून खऱ्या अर्थानं या देशाला कृषीप्रधान राष्ट्र बनवणाऱ्या सर्व कष्टकरी शेतकरी राजाला नमन करून वंदन करून आज आमदार चषकाच्या या दिनी GTC लाईव्हच्या माध्यमातून मी समालोचक शुभम तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. पण मैदानाच्या आत सामना बघतोय
छत्रपती 11 आणि एव्ही फायटर्स वर्सेस छत्रपती 11 या दोन संघांमध्ये एव्ही फायटर हा संघ प्रथम फलंदाजी करतोय. 42 धावा धावफलकावर लागल्या, 2 गडी बाद झालेत. लखन आणि या वैभवची जोडी आपण मैदानाच्या आत फलंदाजीसाठी या खेळपट्टीवर बघतोय. 24 बॉल 38 पाहिजे. चितच या सामन्याचं दुसरं पर्व चालतोय. अर्थातच 24 चेंडूचा खेळ बाकी आणि 24 मध्ये 38 धावांची आवश्यकता आहे. मालेगाव आपल्या टीमचं नाव हर्ष 11 बॉलर कोण आहे? बॉलर हा ट्रॅकर बॉल पुल केलाय लॉंगॉनच्या क्षेत्रात. लॉंग द कार्पेट बॉल ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षकांची तिकडे मेहनत उज्जत घेतली गेली, परंतु दोघांच्या गॅप मधनं बॉल ट्रॅव्हल करेल. सीमा रेषा पार, धावा येतील 4 चौकार. आणि या पुढच्या मॅचच्या नाणेफेकीसाठी यायचंय. मालेगाव 11 वर्सेस हर्ष 11 या दोन संघांच्या संघनायकांना विनंती आहे की नाणेफेकीच्या कक्षात तुम्ही उपलब्ध व्हायचंय. लॉप करण्याचा प्रयत्न निश्चितच प्रयत्न केला गेला लखनकडून, परंतु बाडरी बॉलचा कुठलाही संपर्क नाही. या बाईकच्या माध्यमातून इथे 2 धावा येतील आणि या 2च्या मदतीनं धावफलक पुढे सरसावेल 48 या अंकावर. काल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अर्थात शिवजयंती अगदी थाटामाटात संबंध महाराष्ट्राने साजरी केली आहे. आणि आज आपण इथे आमदार चषकाचा हा एक दिवस साजरा करतोय. आज देखील 4 मातब्बर संघ या बागलाण तालुक्यात दाखल झालेत आणि बघूयात त्या 4 पैकी कुठले 2 संघ पुढे क्वालिफाय होतील ते. हातातून निसटतोय बॉल आणि इतका अफलातून निसटतोय की इथे गोलंदाजाच्या हातातून चेंडू नव्हे तर मोये मोये निसटतोय. आणि या फलंदाजाला फक्त उभं राहावं लागतंय. बीमर आलाय, निश्चितच या बीमरचं रूपांतर येणाऱ्या चेंडूत फ्री हिटचं आपल्याला बघायला मिळेल. उडवलाय बॉल, फ्री हिटचा बॉल, उंच आहे लांब नाही. क्षेत्ररक्षक धावताय चेंडूच्या खाली, परंतु चेंडू त्यांच्या मस्तकावरून मागून ट्रॅव्हल करतोय आणि तिथे अडवायला असमर्थता. चेंडू गेलाय सीमारेषा पार, धावा येतील 4 चौकार. वीस चेंडूचा खेळ बाकी आणि 20 मध्ये 27 ची आवश्यकता. हा ट्रॅकर बॉल हा देखील समोरच्या क्षेत्रात टोलवलाय आणि इथे सुद्धा फंबल झालाय. बॉल जातोय सीमारेषा पार, चौकार. 20 बॉल 27 ची आवश्यकता असताना इथे चौकार आलाय. आता मात्र 19 चेंडूचा खेळ बाकी राहतोय आणि 19 मध्ये आवश्यकता आहे 23 या अंकाची. लखन आणि वैभवची जोडी मैदानाच्या आत या रनचेसला सांभाळते आणि तो रनचेस त्यांच्या बॅट मधनं अगदी दिमाखात पार पडतोय. खोलून खोदवर टाकलेला बॉल आणि तो देखील लॉंग ऑफच्या क्षेत्रात सीमारेषा पार, चौकाराला. या षटकात एक नाट्यमय रूपांतर आपल्याला बघायला मिळालंय, नाट्यमय चित्र आपल्याला बघायला मिळालंय आणि या नाट्यमय चित्रामुळेच हा रनचेसचा सामना आता एक हाती सत्ता गाजवत ते एव्ही फायटर्स या संघाने कदाचित स्वतःच्या मुठीत कैद केलाय. आता मात्र 18 चेंडूचा खेळ बाकी राहतोय आणि 18 मध्ये आवश्यकता आहे 19 धावांची.
आता 18 बॉल 19ची आवश्यकता आहे. नवा गोलंदाज. वाह, अफलातून स्ट्रोक, पायावर टाकलेला बॉल. अगदी रोहित शर्माची आठवण करून देणारा हा ग्लान्स आपल्याला वैभवच्या बॅटमध्ये बघायला मिळतोय. आणि बघूयात पंचांचा काय इशारा येतोय. येस, सीमारेषा पार, तगडा प्रहार, षटकार 6. पुन्हा एकदा ग्लान्स करण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेतला गेला परंतु प्रॉपर कनेक्शन नाहीये. मला वाटतं बाईकच्या माध्यमातून एक सिंगल येते. लखन उडवलाय बॉल, सरळ काया पडल्यावर जातोय आणि हा येतोय तगडा प्रहार. धावा येतील मला वाटतं 4 चौकार. वैभवनं मारलेला षटकार आणि आता मात्र लखननं मारलेला चौकार. या षटकार आणि चौकारानं ही मॅच जवळ खल्लास केली आहे. 19 मधून आता मला वाटतं 11 धावा मायनस झालाय, 11 धावा वजा झालायत. पुन्हा एकदा गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक धावून आलाय चेंडूवरती, चेंडूला उचलून फेकतील. प्रत्येक सिंगल. फक्त 7 धाब्यांची आवश्यकता आहे, फक्त 7 धाब्यांची आवश्यकता. बघूयात या 7 धाबा. खोलवर टाकलेला बॉल एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये दर्शनीय स्ट्रोक सजवला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, चेंडूला उचलून फेकतील. प्रत्येक सिंगल आणि त्या सिंगलवर समाधानी राहावं लागणार आहे. चांगले गोलंदाजी. एक षटकार आणि चौकार खाल्ल्यानंतर मात्र नंतरचे आलेले दुंडल ब्रिज या चांगल्या टाकल्यात गोलंदाजाने, परंतु झालेल्या चुका, क्षेत्ररक्षणात झालेल्या चुक्या, गोलंदाजीच्या युनिटमध्ये गोलंदाजाच्या हातातून निसटलेले बॉल या कुठेतरी खटकणाऱ्या असतील फिल्डिंग करणाऱ्या संघाला. हाफ ट्रॅकर बॉल, वैभवनं उडवलाय बॉल, चेंडू गेलाय सरळ सीमा पार, षटकार 6. येस, खेळ खल्लास, मॅच फिनिश. एव्ही फायटर्स या संघानं या सामन्याला आपल्या मुठीत कैद केलंय, विजयी केलंय. तर छत्रपती इलेव्हन या संघाला पराजयाची चाक चाखावी लागते. अजूनही प्रतीक्षा असेल छत्रपती इलेव्हन या संघाला, परंतु आता मात्र एव्ही फायटर्सच्या संघानं आजच्या